विश्वजीत ठाकुर यानी कि मोटिया अब बल्लेबाजी करने के लिए आए हुए नवी मुंबई की ओर से। मोटिया यानी कि विश्वजीत ठाकुर अब 9 स्ट्राइक एंड पे होंगे, बल्लेबाजी करेंगे। तो स्ट्राइक एंड पे बल्लेबाज योगेश इस ओवर की ये गेंद इस गेंद को उड़ा के खेलने का प्रयास स्ट्रेट राउट के रूप में गेंद ट्रैवल करती हुई फील्डर मौजूद। जब तक फील्डर गेंद को उठाएंगे फेंकेंगे तब तक का दोनों बल्लेबाजों ने पूरा किए 2 रन। तो इन 2 रन के साथ कुल स्कोर कार्ड के ऊपर टोटल बढ़ता हुआ कुल स्कोर पहुंचता हुआ 32 रनों पे 32 रन बन चुके। 1 ओवर और 5 गेंदे, 2 ओवर और 1 गेंदे हो चुकी है। 32 रन बन चुके बल्लेबाजी करती हुई टीम नवी मुंबई के घाटकोपर के विरुद्ध। लेकिन ये गेंद हल्का सा टप्पा पड़ के स्लो हुई और विकेट कीपर के दस्तानों में बल्लेबाज को पूरी तरीके से चकमा देती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों में और एक डॉट गेंद की समाप्ति होती हुई। इस डॉट गेंद के साथ कुल टोटल वही भी रुका हुआ 2 ओवर 2 गेंद के बाद 32 रन 1 विकेट के नुकसान पर। 1 विकेट के नुकसान पर 32 रन। इस गेंद को हल्के हाथों से खेला, गेंद लॉन्ग ऑफ की दिशा में ट्रैवल करती हुई और इसी दौरान दोनों बल्लेबाजों ने दौड़कर पूरा किया 1 रन और इस 1 रन के साथ 33 रनों पे जा पहुंचा है कुल टोटल बल्लेबाजी करती हुई नवी मुंबई टीम का घाटकोपर के विरुद्ध नगर सेवक ट्रॉफी 2017 में शिरौली के मैदान पर इस मेगा फाइनल में। फिर एक बार अंपायर का वाईट गेंद का इशारा। आशिषजी चौधरी साहेब यांचं आगमन झालं, त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर। आशिषजी चौधरी साहेब आपलं हार्दिक स्वागत। और आशिष चौधरी साहेब आपलं हार्दिक स्वागत। इसी के साथ वाइट गेंद और इस वाइट गेंद के साथ कुल टोटल में बढ़ोतरी होती हुई 34 रन कुल स्कोर कार्ड के ऊपर टोटल लगता हुआ 34 रन बन चुके हैं। विश्वजीत ठाकुर का इस गेंद को उठा के खेलने का प्रयास था, प्रयास कुछ सफल हुआ नहीं और इसके साथ केवल 1 रन मिला इस गेंद पे विश्वजीत को और इस 1 रन के साथ 35 रनों पे जा पहुंचा है। कुल टोटल 35 रन बन चुके। 6 ओवर का पहला सत्र 6 ओवर का सत्र खेला जाएगा। तो तीसरी ओवर जो कि स्कोर कार्ड के ऊपर है और 35 रन बनाने में कामयाब हुई है बल्लेबाजी करती हुई नवी मुंबई की टीम घाटकोपर के विरुद्ध। ये गेंद बहुत ही बढ़िया तरीके से गेंदबाजी करते हुए गेंदबाज सचिन ने अच्छी गेंदबाजी की है इस ओवर में। वैसे देखा जाए तो इस ओवर में रोकने में कामयाब हुए बल्लेबाजों को। जैसे ही हर्षद का विकेट गिरा तो रनों की गति धीमी होती हुई हमें नजर आ रही है, क्योंकि वो बहुत ही बढ़िया तरीके से बल्लेबाजी कर रहे थे, छक्कों चौकों की आतिशबाजी कर रहे थे। लेकिन इसी बीच विश्वजीत ने इस गेंद को ट्रैवल कर दिया है लॉन्ग ऑन की दिशा में और एक सिंगल मिलता हुआ इस गेंद पर और सिंगल की बदौलत कुल टोटल बढ़ता हुआ 37 रन कुल स्कोर कार्ड के ऊपर रखते हुए 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ। तो 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है इस नगर सेवक ट्रॉफी 2017 में घाटकोपर बनाम नवी मुंबई का मुकाबला। 3 ओवर में कुल टोटल बन चुके हैं 37 रन 1 विकेट के नुकसान पर। तो आने वाली 3 ओवरों का आखिरी का हाल सुनाने के लिए मैं मानस मनोरे आपको ले चलता हूँ पांडुरंग खिलाड़ी सर के पास। धन्यवाद मानस। नगरसेवक चषक 2017 भव्य आणि दिव्य असं आयोजन आपण पाहतोय। आयोजनाच्या निमित्तानं आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत। एक चांगली मॅच मैदानामध्ये रंगली जाते। 2 दिग्गज मातब्बर आणि बलाढ्य संघादरम्यान एकीकडे ट्रायडंट नवी मुंबई तर दुसरीकडे श्री 11 घाटकोपर गोलंदाज सज्ज होतोय। इथे मात्र चांगला फटका, बॅटची आतली कडा घेतली जाते, चेंडू चालला स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षण तिथे तैनात आहे, चेंडू पकडणार घेऊन येणार तत्पूर्वी 1 धाव जरूर संघाच्या खात्यामध्ये ऍड होते। धावसंख्येमध्ये 1 धावेची वाढ झालेली आपण पाहतोय। धावसंख्या जाऊन पोहोचतोय
तब्बल 38 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्यात. तुम्ही पाहू शकाल जिकडे आपली नजर जाते तिकडे मात्र प्रेक्षकांची अफाट गर्दी या मैदानावर पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने या क्रिकेटच्या स्पर्धेचं खरं यश म्हणजे प्रेक्षक आहेत आणि त्या प्रेक्षकांनी मात्र पुरेपूर आशीर्वाद या स्पर्धेसाठी दिलेत. त्यांचं खरंच मनापासून आभार असणार आहे. तत्पूर्वी गोलंदाज पुढे एकदा सज्ज होतोय हर्षवर्धन. इथे मात्र चांगला फटका योगेश पवारच्या बॅटमधून निघतोय. 1 बॉल चेंडू सीमा पार खणखणीत चौकार. डीजे तर सुभद्र संगीत आपल्याला ऐकायला मिळते. तुम्हा आम्हा सर्वांच्या मनामध्ये ज्या पक्षाने अर्थातच नाव कोरलं त्या पक्षाचं नाव आहे शिवसेना आणि अर्थातच शिवसेना पक्ष पुरस्कृत या मॅचेस आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं कला असेल क्रीडा असेल राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर मंडळी आज मात्र व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्या सर्वांचं देखील नगरसेवक चषकाच्या निमित्तानं हार्दिक असं स्वागत. इथे मात्र चेंडू चाललाय योगेश पवारच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत आणि ब्रँडेड षटकार. डीजे अतिशय सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळतं. धावसंख्येचा जर विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचतं तब्बल 48 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागल्यात. गोलंदाज हर्षवर्धन कुठेतरी मागणं ठरतोय. समोर आहे योगेश पवार. इथे मात्र बदलाली त्याचा वापर केला. गोलंदाजाने ते पाहिलं चेंडू थोडासा विविध प्रकारे टाकण्याचा प्रयत्न केला. पंचांचा इशारा व्हाईट बॉल अर्थातच व्हाईट +1 2 धावा या अवांतर रूपाने संघाच्या खात्यामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण सातत्यानं समालोचन करण्याची संधी ज्यावेळेस मिळते त्यावेळेस सांगण्याचा प्रयत्न आमचा सातत्यानं असतो. कारण अवांतर धावा रोखणं खूप गरजेचं असतं. कारण मर्यादित क्रिकेट तुम्ही खेळताय आणि या मर्यादित क्रिकेटमध्ये तुम्ही जर अवांतर धावा जास्त प्रमाणात खर्च केल्या तर त्या अवांतर धावा फलंदाजी करताना तुमच्या संघाला एक्स्ट्रा काढाव्या लागतात आणि त्याच धावा शेवटच्या क्षणी कुठेतरी महाग ठरतात. इथे मात्र कडक ब्रँडेड देखना नजाकत भरा चेंडू सीमा पार 6 धावांसाठी ब्रँडेड षटकार विश्वजित ठाकूरच्या बॅटमधून. धावसंख्या जाऊन पोहोचतोय तब्बल 56. तर जितकं कौतुक विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्याचं करावं तितकं कमी. आजच्या घडीचा जर विचार केला पूर्णपणे संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या खेळाडूने आपलं नाव कोरलं तोच खेळाडू विश्वजित ठाकूर सध्या मैदानामध्ये फलंदाजी करतोय आणि तमाम प्रेक्षकांची मनं मात्र इथे जिंकून घेतोय. या षटकाचं जर विश्लेषण केलं या षटकातील अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील आणि धावसंख्या 56. इथे मात्र फुल टॉस पद्धतीचा चेंडू अर्थातच या स्पर्धेमधला सर्वात लांब लचक षटकार मारण्याचा मान जर कोणाला जात असेल तर त्याचं नाव आहे विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्याच्या बॅटमधून निघालेला हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. डीजे प्लीज. षटकारांची हॅट्रिक इथे विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्याची पूर्ण झाल्या. खऱ्या अर्थानं विश्वजितचं कौतुक करावं लागेल. त्याचबरोबर विश्वजितच्या संघाच्या कर्णधाराचं देखील कौतुक करावं लागेल. विश्वजितला या जागेवर पाठवलं. अर्थातच पुन्हा एकदा लो फुल टॉस पद्धतीचा चेंडू बॅकफुटवर जाऊन कव्हरच्या डोक्यावरून चेंडू मारण्याचा प्रयत्न फसला. बॅटची कडा घेतली चेंडू गेला तत्पूर्वी एकच धाव या चेंडूवर मिळते. एकेरी दुहेरी धावांचं क्रिकेट आणि खराब चेंडूवर मात्र षटकार आणि चौकारांचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्येचा जर विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचतोय तब्बल 63 अर्थातच 63 धावा या धाव फलकावर लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 4 इथे पूर्ण होत आहे. 4 षटकांचा खेळ संपतोय. 24 चेंडूंच्या संपुष्टीनंतर धावसंख्या 63. डीजे अविनाशजी सुतार साहेब यांना विनंती करून आपण व्यासपीठावर या. अविनाशजी सुतार सर. सर्व प्रमुख पाहुणे फक्त तुमची वाट बघतायत. अविनाशजी सुतार साहेब कुठे गेलेत असं त्यांचं मत आहे. मगासपासून ते इथे आलेत आणि सर्वाधिक
वेळा त्यांनी विचारले की अविनाश सुतार साहेब कुठे आहेत. तर सर्व विनंती करतोय सर प्लीज आपण या व्यासपीठावर. तर अतिशय देखणी आणि शिस्तबद्ध अशी ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतो. पावसाळी क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थानं तुम्ही या मैदानामध्ये पाहताय. 1.5 लाखाचं तब्बल सर्वात मोठं क्रिकेटचं हे पारितोषिक. त्याचबरोबर धावसंख्येचा जर तुम्ही विचार केला 4 षटकांच्या संपुष्टीनंतर धावसंख्या 63 अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ट्रायडंट नवी मुंबई संघ. तर गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाचं चौथं संदेश 5वं षटक घेऊन येतोय. इथे मात्र सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू गती परिवर्तन, चेंडूची गती कमी केली आणि त्या चेंडूला हलक्या हाताने अर्थातच विश्वजित खेळून काढला. त्यानंतर मात्र धावांमध्ये वाढ होताना दिसते. एक धाव जरूर संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्या जाऊन पोहोचतोय तब्बल 64 धावा या धावफलकावर लागलेल्या आपण पाहतोय. तुम्ही पाहू शकाल. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतोय या स्पर्धेची मेगा फायनल अर्थातच अंतिम सामना मैदानामध्ये रंगतोय. एकीकडे ट्रायडंट नवी मुंबई तर दुसरीकडे श्री 11 घाटकोपर. त्याचबरोबर अभिषेक सुतार यांचा बॅनर तुम्ही पाहताय समोरच्या दिशेने साइड स्क्रीनच्या बाजूला. त्या बॅनरवर जर चेंडू लागला तर मात्र रोख रुपये 2000 पारितोषिक खेळाडूला देण्यात येईल. त्याचबरोबर लागोपाठ 3 चेंडूमध्ये 3 षटकार जर लगवले तर अभिषेक सुतार यांच्या माध्यमातून रोख रुपये 3000 रुपये देण्यात येतील. तर बक्षिसांची खैराज, बक्षिसांची लयलूट आपण या मेगा फायनल मध्ये पाहतोय. धावसंख्येचा जर विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचतोय 68 अर्थातच 68 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर असताना सन्मेश देखील इथे महागडा ठरतोय. समोर पाहतोय योगेश पवार. इथे मात्र सुरेख चेंडू. अर्थातच या चेंडूवर मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु आपल्याच फॉलो थ्रू मध्ये झेल पकडतोय आणि योगेश पवार सारख्या घातक फलंदाजाला मात्र तंबूची दिशा दाखवली जाते. चांगली गोलंदाजी. फलंदाज बाद. तर अर्थातच फलंदाज बाद होतो. योगेश पवार नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये गेसू. अर्थातच टेनिस क्रिकेट विश्वाचा जर विचार केला तर गेसू हे देखील एक मोठं नाव आहे. सातत्यानं चांगलं क्रिकेट या गेसूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. परंतु आज मात्र चांगलं क्रिकेट खेळून दाखवले योगेश पवारने, चांगलं क्रिकेट खेळून दाखवले विश्वजित ठाकूरने आणि तमाम प्रेक्षकांची मनं मात्र या खेळाडूंनी जिंकून घेतलेले आपल्याला पाहायला मिळतात. तत्पूर्वी पुन्हा एकदा गोलंदाजीला सुरुवात करतोय गोलंदाज सन्मेश. चांगला चेंडू टाकला आणि चांगल्या फलंदाजाला इथे बाद करण्यास सन्मेशला यश मिळालं. अर्थातच लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू. त्या चेंडूवर चांगला फटका. गेसूच्या बॅटमधून निघालेला हा पहिल्या चेंडूवर अर्थातच चौकार गेसू लगावतोय. वैयक्तिक 4 धावांवर खेळतोय आणि संघाला नेऊन पोहोचवतोय. अर्थातच 72 धावांवरती. डीजे हे अर्थातच शिवसेना पक्षाचे सर्वच राजकीय, कला, क्रीडा, शैक्षणिक वर्गाचे मान्यवर आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्षाचं स्वागत. गोलंदाजीसाठी सन्मेश पुढे एकदा सज्ज होतोय. इथे मात्र फुलर लेनचा चेंडू. फुलटॉस अर्थातच चुकीला माफी नाहीये. चेंडू सरळ भिरकावून दिलाय. 6 धावांसाठी लांबलचक षटकार गेसू लगावतोय. धावसंख्येमध्ये कमालीची वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 78 धावा. डीजे आज मात्र तुम्ही पाहू शकाल प्रेक्षकांचा महासागर या मैदानावर उफाळून आलाय. अर्थातच शेवटचा चेंडू आहे या षटकातला सन्मेशचा. हा देखील फुल टॉस. या देखील चेंडूला सरळ दिशा दिली. बॅक टू बॅक या षटकातला शेवटच्या 2 चेंडूवर लगावलेले 2 षटकार आणि धावांमध्ये झालेली कमालीची वाढ तुम्ही पाहू शकाल. 72+6
अर्थातच 84 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागलेला तुम्ही पाहताय. 30 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. 5 षटक इथे संपलेत. 5 षटकांच्या अखेरीस धाव संख्या 84 डीजे. डीजे मास्टर त्याचबरोबर युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेलेत त्या देखील प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक असं स्वागत करतोय. जवळजवळ 198 देशांमध्ये ही क्रिकेटची स्पर्धा लाईव्ह पाहिली जाते. अर्थातच नगरसेवक चषकाचं हे मोठ्या प्रमाणावर मिळालेलं यश आहे. तर शेवटचं हाणामारीचं निर्वाणीचं षटक घेऊन येतोय गोलंदाज इजाज कुरेशीच्या पहिल्या चेंडूवर विश्वजित ठाकूरने लगावलेला हा ब्रँडेड षटकार. खऱ्या अर्थानं प्रेक्षक मात्र या सामन्याचा आनंद लुटतायत. विश्वजित ठाकूरची चेंडूफळी देखील तळपलेली आपण पाहतोय. गेसूची चेंडूफळी देखील तळपलेली आपण पाहतोय. आणि मैदानामध्ये पाऊस जरी पडत नसला तरी देखील धावांचा पाऊस नक्कीच पडतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय तब्बल 90 धावा धाव फलकावर. गोलंदाज इजाज इथे मात्र दुसऱ्या चेंडूवर लगावलेला हा दुसरा षटकार. विश्वजित ठाकूर आज मात्र गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय तब्बल 96 आणि संधी मिळते ती डीजे मास्टरला. डीजे. तर शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या 2 चेंडूवर 2 खणखणी षटकार. धाव संख्या 96 धावा धाव फलकावरती लागल्यात. इथे मात्र चेंडू सोडून दिला. पंचांचा इशारा. अर्थातच व्हाईट बॉल खराब मारा. 2 चेंडूमध्ये 2 खणखणी षटकार लगावले. त्यानंतर गोलंदाजाला कुठेतरी घाम आला आणि त्यानंतर लाईन लेन गोलंदाजाची बिघडली गेली. अर्थातच विश्वजित ठाकूरची चेंडूफळी मात्र गरम झालेली आपण पाहतोय. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू. तिसऱ्या चेंडूवर तिसरा षटकार. जोरदार टाळ्या वाजवा विश्वजित ठाकूर मोठ्यासाठी. अर्थातच रायगड विभागामध्ये नाव असलेला हा खेळाडू आणि अर्थातच आज मात्र हे देखील मैदान गाजवतोय. तमाम प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करतोय. तमाम प्रेक्षकांची मनं जिंकून घेतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय तब्बल 104. धावसंख्या 103 आणि अभिषेक सुतार यांच्या माध्यमातून रोख रुपये 3000चं पारितोषिक हॅट्रिक होतं ते मिळालंय. इथे मात्र सुरेख चेंडू. क्रिकेट विश्वातलं ब्रह्मास्त्र. अर्थातच ब्लॉक खोलचा चेंडू टाकला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी आपलं घर सोडलंय आणि बघता बघता दुसरी धाव देखील इथे पूर्ण झाली. या 2 धावांनीची धाव फलकामध्ये वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 105 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागल्यात. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि अर्थातच ते खेळण्यासाठी सज्ज झालाय विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्या. इथे मात्र चांगला फटका. कडक फटका. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सीमा पार. बंदुकीतून निघालेली गोळी. अर्थातच चौकार. डीजे. तर तुम्ही पाहू शकाल विश्वजित ठाकूरने मात्र तमाम प्रेक्षकांची मनं जिंकून घेतलेत. ही फलंदाजी कधी संपूच नाही असं प्रेक्षकांना कदाचित वाटत असेल. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे या षटकातला आणि हा शेवटचा चेंडू मात्र सुरेख. त्या चेंडूला मात्र सन्मान दिला आणि या शेवटच्या चेंडूवर 1 धाव जरूर पूर्ण केली जाते. 6 षटकांचा खेळ इथे पूर्ण होतोय. अर्थातच 36 चेंडू इथे पूर्ण होतात आणि 36 चेंडूंच्या संपुष्टीनंतर धाव फलकावरती धावा लागल्यात 110 धावा आणि 111 धावांचं भलं मोठं लक्ष इथे चेस करायचं श्री 11 घाटकोपर संघाला. जे दर्दी नाहीत ते प्रेक्षक कसले, परंतु या दर्दी प्रेक्षकांच्या समोर ज्या विश्वजित ठाकूरने दिगोडे गावच्या उरण सारख्या विभागातून अतिशय लहानशा गावातून येऊन अशा प्रकारची खेळी केली,
मित्रांनो तुमच्याकडून टाळ्या तर बनतात या खेळीसाठी. एकदा जोरदार टाळ्या वाजवा मिस्टर JPL विश्वजित ठाकूर मोठ्या या खेळाडूसाठी. वेल प्लेड विश्वजित.